हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण थर्ड स्टँडर्ड सब्जेक्ट EVS मधील जो आपला 23 जो लेसन आहे ग्रोविंग अप अँड ग्रोविंग ओल्ड या लेसनची आज आपण एक्झरसाइज पाहणार आहोत. तर चला आपण त्यामधील क्वेश्चन फर्स्ट पाहूयात. हाऊ विल यू गेस? आता तुम्ही कसा अंदाज लावाल? तर त्यामधील आपण क्वेश्चन पाहूयात. यू वॉन्ट टू गेस वेदर अ स्ट्रेंजर इज ओल्डर ऑर यंगर दॅन युअर पॅरेंट्स. आता एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्या आईबाबांपेक्षा वयाने मोठी आहे का लहान आहे याचा तुम्हाला अंदाज घ्यायचा आहे. तर तुम्ही त्याचा अंदाज कसा लावाल? तर त्याचं आन्सर आहे पहा. इफ आय वॉन्ट टू गेस अबाउट स्ट्रेंजर्स एज आय विल keenly observe his features and his way of talking. Then I can know whether he is older or younger than my parents. The observation can be done as follow. हिअर त्यामधील फर्स्ट पहा तुम्ही ऑब्झर्वेशन कसं कराल. तर त्यामधील फर्स्ट हिअर अगोदर केसावरून आपण पाहूयात. वेदर हिज हिअर आर ग्रेड ऑर वेदर इज अ बर्ड. टीथ, इफ द टीथ आर इन प्रॉपर कंडिशन और इज ही वेअरिंग डेंचर. Third, moment he is finding it difficult to move, walk, sit. The young person who would be more fit. The elder one has difficulty in movements. How he speaking to my parents? Is he giving respect or is he having a casual talk? इन दिस वे सम गेसेस कॅन बी डन. आता पहा, केस अगोदर तुम्ही हिअर म्हणजे केस पिकले आहेत की टक्कल पडले आहे यावरून पण तुम्ही अंदाज करू लावू शकता की ते तुमच्या बाबांपेक्षा वयाने मोठे आहेत का लहान आहे. त्यानंतर त्याचे टीथ जर दात व्यवस्थित आहेत की पडले आहेत यावरूनही तुम्ही अंदाज लावू शकता. त्यानंतर ती जी व्यक्ती आहे ती बोलताना आईबाबांना आदर देऊन बोलत असेल तर आई दादा साहेब असं म्हणत असेल तर ती आईबाबांपेक्षा लहान असेल. आणि जर आईबाबांना किंवा ते असं अरे अगं असं जर म्हणत असेल तर ती त्यांच्यापेक्षा मोठी असेल. असेही तुम्ही काय करू शकता, अंदाज लावू शकता. हे त्याचा आन्सर आहे, तुम्ही ते लिहून घ्यायचे. त्यानंतर आपण त्यामधील बी पाहूया. थिंक अँड टेल. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन पहा. हाऊ डज अ कॅट मूव हर किटन्स फ्रॉम वन प्लेस टू द अदर. आता मांजर आपली पिल्ले एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कशी हलवते? तर त्याचा आन्सर आहे पहा. द मदर कॅट मूव्स हर किटन्स बाय कॅचिंग देम इन द नेक रिजन. She holds them tight and carries them gently from one place to other. The kittens do not get hurt even if their mother catches them with her mouth. आता मांजर पहा आपल्या छोट्या पिल्लांच्या मानेजवळ काय करते, ती तोंडाने अशी अलगद पकडते आणि तोंडानेच अगदी हळुवारपणे ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पिल्लांना हलवते आणि आईचे दात तिच्या पिल्लांना लागतही नाहीत. अशा प्रकारे ती मांजर जी आहे ती तिचे पिल्ले एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवते. त्यानंतर आपण सेकंड पाहूयात. ग्रँडफादर्स हेअर टर्न्स व्हाईट. सम ओल्ड men शो अनदर साइन ऑफ ओल्ड एज ऑन देअर हेड्स. व्हॉट इज इट? आता पहा, म्हातारपणी काही आजोबांचे केस पांढरे होतात तर काही आजोबांच्या केसामध्ये म्हातारपणीची आणखी एक खूण दिसते. ती कोणती आहे? तर त्याचा आन्सर पहा. ग्रेइंग ऑफ हेअर इज द साइन ऑफ ओल्ड एज. सिमिलरली द अमाऊंट ऑफ हेअर बिकम्स स्पेअर्स अँड देअर मे बी बल्डनेस. आता म्हातारपणात केस विरळ होतात, काही जणांना टक्कल पडते. ही म्हातारपणाची काय आणखी एक खूण आहे. त्यानंतर आपण थर्ड पाहूयात. हाऊ डज ओल्ड एज अफेक्ट द स्किन? आता म्हातारपणामुळे त्वचेवर कोणकोणते परिणाम होतात? तर त्याचा आन्सर आहे पहा. द स्किन बिकम्स लूज अँड ड्राय. देअर आर रिंकल्स ऑन द स्किन. इट ऑल्सो डार्कनेस विथ द एज. आता पहा, म्हातारपणात त्वचा काय होते, कोरडी पडते आणि तिच्यावर सुरकुत्या पडतात आणि त्वचा काय होते, आपली काळवंटी. त्यानंतर 4 नंबरचा क्वेश्चन पाहूयात आपण. बीन्स लाईक मूग, मटकी अँड चवळी स्प्राउट आफ्टर बिईंग सॉफ्ट इन वॉटर. व्हॉट अदर वर्ड विल यू यूज टू डिस्क्राईब दिस प्रोसेस? आता उसळी आहे किंवा जी उसळी करण्यासाठी जी आपण मूग, मटकी किंवा चवळी इत्यादी कडधान्य आपण भिजत घालून त्यांना मोड आणतात, त्यासाठी तुम्ही कोणता शब्द वापराल? अजून एक कोणता शब्द तुम्ही त्याला वापराल? तर त्याचं आन्सर आहे पहा. स्प्राउटिंग इज ऑल्सो कॉल्ड द जर्मिनेशन. म्हणजे मूग, मटकी, चवळी अशा कडधान्यांना आता आपण काय करतो, 1 ते 1.5 दिवसात मूड आणले जातात. यालाच काय म्हणतात पहा, बीजांकुरण असेही त्याला म्हणतात. त्यानंतर आपण क्वेश्चन सी पाहूयात. ड्रॉ अ पिक्चर. आता चित्र काढा. त्यामध्ये पहा काय क्वेश्चन आहे पहा. ड्रॉ अ पिक्चर ऑफ द फ्रूट्स अँड सीड्स ऑफ अ पी प्लांट. आता वाटाण्याचं जे आहे आपलं पीज, वाटाण्याच्या फळाचे आणि बीचे तुम्हाला चित्र काढायचे. तर पहा इथं मी ते चित्र दिलेलं आहे, फळाचं पण चित्र दिलेलं आहे आणि त्याच्या सीड्सचं पण काय दिलेलं आहे, चित्र दिलेलं आहे. ते तुम्हाला काय करायचे, काढून घ्यायचे. त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर डी पाहूयात. फाइंड द इन्फॉर्मेशन अँड शेअर इट विथ द
रेस्ट ऑफ द क्लास. आता माहिती मिळवा आणि वर्गातील इतरांना सांगा. त्यामध्ये पहा, टेक फ्रूट्स ऑफ एनी ऑफ दिस प्लांट्स, मँगो, चिकू, लेमन, आमला, टॅमॅरिंड और बीन्स, ड्रॉ इट्स पिक्चर अँड कलर इट, स्टडी द नंबर ऑफ सीड्स इज कंटेन्स अँड राईट द नंबर अंडर द पिक्चर, शेअर द इन्फॉर्मेशन यू हॅव ऑब्टेन्ड विथ द रेस्ट ऑफ द क्लास. आता पहा, तुम्हाला काय माहिती मिळवायची आणि ते तुमच्या क्लासमध्ये इतरांना सांगायची. तर पहा, आंबा, चिक्कू, लिंबू, आवळा, चिंच किंवा जे आपली वाटाणा जे आहे यापैकी कोणत्याही वनस्पतीचे एक तुम्हाला काय करायचे, फळ घ्यायचे आणि त्याचे चित्र काढायचे आणि ते चित्र काढून काय करायचे, रंगवायचे आणि त्यामध्ये किती बिया आहेत किंवा होत्या ते तुम्हाला ऑब्झर्वेशन करून त्या चित्राखाली काय करायचे, त्याच्यामधील सीड्स किती आहेत त्या लिहायच्या आणि ही जी तुम्ही इन्फॉर्मेशन मिळवलेली आहे ती इन्फॉर्मेशन तुमच्या क्लासमधील इतरांना पण काय करायची, तुम्हाला ती सांगायची. तर ही वरती मी जे पिक्चर दिलेलं आहे पहा, पीचचं, वाटाण्याचं, ते पण तुम्ही काय करू शकता, काढू शकता आणि त्याच्यामध्ये किती सीड्स आहेत ते काउंट करून त्याच्याखाली तुम्हाला लिहायचे आणि हे चित्र तुम्हाला कलर पण करायचे. त्यानंतर आपण ई पाहूयात. क्वेश्चन नंबर ई पाहूयात आपण. फिल इन द ब्लँक्स. त्यामधील फर्स्ट पाहूयात आपण. वेन अ बेबी इज बॉर्न एव्हरीवन इज डॅश डॅश. आता त्याचा आन्सर आहे पहा, हॅपी. घरात बाळ जन्माला येते त्याचा घरादाराला काय होतो, आनंद होतो. त्यानंतर सेकंड, रेग्युलर डॅश डॅश हॅज इट्स ॲडव्हान्टेज. आता त्याचा आन्सर आहे पहा, एक्झरसाइज, म्हणजे नियमित व्यायाम केला तर त्याचा फायदा होतो. त्यानंतर थर्ड पहा, डॅश डॅश डेव्हलप फ्रॉम फ्लावर्स. आता त्याचा आन्सर आहे फ्रूट्स, म्हणजे फुलांपासून फळे तयार होतात. हे आहे त्याचे आन्सर. त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर एफ पाहूयात. आन्सर इन ब्रीफ. आता थोडक्यात आपल्याला उत्तर लिहायचं, जे आपले क्वेश्चन आहे त्याचा आन्सर लिहायचं आहे. त्यामधील फर्स्ट पाहूयात आपण. अंटिल हाऊ मॅनी इयर्स ऑफ एज टू चिल्ड्रन कंटिन्यू टू ग्रो. आता मुलांमुलींची उंची वयाच्या कितव्या वर्षापर्यंत वाढते, तर त्याचा आन्सर आहे पहा, चिल्ड्रन कंटिन्यू ग्रो इन हाईट टिल द एज ऑफ 18. लेटर दे कॅन कीप ऑन ग्रोविंग इन दिअर वेट. आता मुलामुलींची उंची पहा वयाच्या 18व्या वर्षापर्यंत काय होते, वाढते. त्यानंतर सेकंड क्वेश्चन पाहूयात आपण. हाऊ कॅन गुड हेल्थ बी मेंटेन्ड. आता प्रकृती उत्तम राहण्यासाठी कोणत्या गोष्टीची मदत होते, तर त्याचा आन्सर आहे पहा, गुड हेल्थ कॅन बी मेंटेन्ड विथ प्रॉपर डाएट, रेग्युलर एक्झरसाइज अँड गुड हॅबिट. तर आपल्यात चांगल्या सवयी, चांगला आहार आणि नियमित व्यायाम या गोष्टींनी आपली प्रकृती काय होते, उत्तम राहते. त्यानंतर आपण थर्ड क्वेश्चन पाहूयात. त्यामधीलच, वेन डू प्लांट्स बिगिन टू फ्लावर. वनस्पतीला फुले कधी येऊ लागतात, तर त्यांचा आन्सर आहे पहा, वेन प्लांट्स ग्रो टिल प्रॉपर स्टेज देन इट बिगिन्स टू फ्लावर. वनस्पतीची योग्य वाढ झाली की वनस्पतीला फुले येऊ लागतात. त्यानंतर आपला जो क्वेश्चन आहे नेक्स्ट, क्वेश्चन नंबर जी, ट्रू ऑर फॉल्स, चुकी बरोबर, ते आपण पाहूयात. त्यामधील फर्स्ट पहा, ॲज अ बेबी ग्रोज इट्स हाईट अँड वेट ऑल्सो ग्रो. वाढ होताना बाळाच्या वजनात आणि उंचीत वाढ होते. हे कसं आहे पहा, ट्रू आहे, म्हणजे बरोबर आहे. त्यानंतर सेकंड, अ प्लांट कॅन ग्रो इवन इफ द स्प्राउट डझंट टेक रूट इन सॉईल. आता पहा, अंकुर मातीत रुजला तरी रोप रुजला नाही तरी रोप काय होते, जाम धरते. हे काय आहे पहा, फॉल्स आहे, म्हणजे ते चूक आहे. आणि त्यानंतर पहा, द सीडलिंग ऑब्झॉर्ब वॉटर अँड सम न्यूट्रियस सबस्टन्सेस फ्रॉम द सॉईल. आता मातीतले पाणी आणि काही पोषक पदार्थ रोपाला मिळतात. हे काय आहे, ट्रू आहे, बरोबर आहे. म्हणजे मातीतले जे पाणी आहे आणि काही जे पोषक पदार्थ आहेत मातीमधले ते काय होतात, ते रोप जे असेल वनस्पती किंवा रोपाला ते काय होतात, मिळतात. हे आन्सर काय आहे, बरोबर आहे. तर पहा, अशा प्रकारे आपला जो लेसन आहे ग्रोईंग अप अँड ग्रोईंग ओल्ड या लेसनची आपण एक्झरसाइज पाहिली. तर पहा, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.